तमाम कोल्हापूरवासियांना तारा न्यूज कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, तारा न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळामध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार येत्या 60 दिवसात 7/12 कोरा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। आज राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले। तर लवकरात लवकर 7/12 कोरा झाला नाही तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। मुख्याध्यापकांचं थांबवलेलं अर्जित रजा रोखीकरण पूर्ववत सुरू करा। वैद्यकीय बिलाचे 100% प्रतिपूर्ती द्या। 7व्या आयोगाच्या टप्प्यानुसार वेतनेतर अनुदान मंजूर करा। या मागण्यांसाठी खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलंय। विशाळगडावर हजरत मलिक रेहान दर्ग्याचा उरूस 12 जानेवारीपासून सुरू होत आहे। त्यामुळे भाविकांना या ठिकाणी ये-जा करण्याकरता परवानगी द्यावी व विशाळगड परिसरातील संचारबंदी हटवावी अशी मागणी हजरत शेख अलाउद्दीन शाह कादरी बाबा मलिक रेहान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या 27व्या वार्षिक दिनदर्शिकेचं प्रकाशन आमदारांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झालं। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्याने मराठी समाजाच्या एकजुटीचा संदेश दिलाय। शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत शिरोळ तालुक्यातील विकास कामे आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवर चर्चा केली। या बैठकीत तालुक्यातील प्रगतीसाठी नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी दर दिवशी हजारो भाविक येत असतात। यावेळी सढळ हाताने मदत म्हणून विविध स्वरूपात दान करतात। यामध्ये 2024 सालामध्ये तब्बल 12,76,05,338 रुपयाची रक्कम दानपेटीमधून प्राप्त झाली। शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अध्यासनातर्फे सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक संपत देसाई यांचं उद्या गुरुवारी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलंय। या व्याख्यानासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन कुलगुरू डॉक्टर V.N. शिर्के यांनी केले। इस्रोने श्रीहरिकोटा येथून PSLV C-60 रॉकेटद्वारे 2 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केले। स्पेस डॉकिंग प्रयोग मोहिमेने भारताला रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर 4थ्या क्रमांकाचा देश बनण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्याच्या कसोटी मालिकेतील 4था सामना हा मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला असून पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतमी गंभीर चांगलाच संतपल्याचं समोर आलंय। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात शोकसभेचं आयोजन करण्यात आले। तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।